मी अहमद पठाण, भारतीय दलित पेनचा जिल्हा उपाध्यक्ष आणि आणि आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमचे लक्ष्मणदादा भूतकर यांच्या नियुक्तीमध्ये मी औरंगाबाद स्टेशनवर मेन गेटवर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या निवेदन दिलेलं आहे। आमची मांग आहे दलित पेंथरची की बाबासाहेबांचा पुतळा औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर त्यांचा पुतळा पाहिजे। आता आम्ही याच्या अगोदर लाईव्ह निवेदन दिलेले आहेत, तरी ते काही कारवाई काही झालेली नाही। आता मी 26/5/2026 दिलेले आहे की पुतळा आमचे बाबासाहेबांच्या तिकडे बसवला पाहिजे। आता बघू, आता आम्ही गव्हर्नमेंटला पण दिले, मुख्यमंत्रीला पण दिले, त्यांनी आता आम्ही फॅक्स केले, आता त्यांनी आम्हाला काही जवाब दिले नाही। आमची मांग आहे भारतीय दलित पेंथरांची। आता ते काम नाही झालं तर आम्ही काय करणार, उपोषणावर बसणार आणि बहुतेक आम्ही निवेदन दिले, आम्ही उपोषणावर बसणार आम्ही आणि निवेदन दिले आम्ही ते असं तुम्ही बसावा पुतळा। ते काही आम्हाला काही सांगितले नाही त्यांनी आतापर्यंत, काही त्याच्यावर कारवाई झालेली नाही। तर आम्ही आमची पार्टी संघटन आमची भारतीय पेंथरांची आमचे भरपूर कार्यकर्ता आहेत, कमीत कमी 10-15 वर्षापासून देऊ लागले आम्ही की पुतळा पाहिजे तिकडे। ते कसा ते काही ऐकत नाही। आता बघू ते काय करतील काय नाही, नंतर पुढचे कारवाई आम्ही नाही हे न करू। आणि आम्ही दिले पुतळा पाहिजेच आम्हाला बाबासाहेबांचा। हा, ते काय आमचे बाताला काही ऐकत नाही ते आम्ही तर दिले 10-15 वर्षाच्या पासून देऊ लागले आमची पार्टी की पुतळा पाहिजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये। कसा आज बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे ते रेल्वे आलेली आहे औरंगाबादला किंवा पूर्ण भारतामध्ये त्यांनी लाईव्ह हे केलेले आहे रेल्वे, त्यांच्यामुळे रेल्वे आलेली आहे सगळं। आता ते काही हे नाही करू आले। आता बघू, आम्ही तर दिले, आम्ही निवेदन दिले बघा 26/5 दिलेले आहे की सदर करण्या दलित पेंथर भारतीय दलित पेंथरच्या छत्रपती संभाजी औरंगाबाद या शाखा वतीने निवेदन सादर करण्यात येते की आम्ही पासून दलित पेंथर सामाजिक संघटनेच्या वतीने मागणी करताय, परंतु अजेपर्यंत वरील मागणी प्रशासनाने लक्ष घालत नाही। आपल्या प्रशासकीय कामाची प्रदक्षता लक्षात घेता आम्हाला आशा आहे की आपण नक्कीच या कामाला जेनू घेऊन मध्य रेल्वे स्टेशन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या पूर्ण कृती पुतळा लवकरात लवकर बसविण्यात यावे व माननीय रेल्वे प्रथमतः राज्यात सुरू करण्याचे काम केले त्यांचा पुतळा रेल्वे स्टेशन गेट समोर असावा, कारण अधिकारी कर्मचारी त्यांना आदर्शता वंदना करतील, ह्या त्यांना रेल्वेत काम करण्याच्या सुपूर्ती मिळेल करिता माननीय साहेबांना विनंती करण्यात येते आम्ही की लवकरात लवकर पुतळा बसावा। आता बघू ते काय करतील काय नाही। तर आम्ही तर पंतप्रधानांकडे पण आम्ही जाऊ, त्यांना पण देऊ आम्ही निवेदन, त्यांना आम्ही भेटू, मुख्यमंत्रीला पण भेटू आम्ही, हे काम नाही झालं तर आम्ही आंदोलन करणार ना, आम्ही आंदोलन करणार। आमची संघटना आमची भारतीय दलित पेंथर आंदोलन करणार आणि आम्हाला सगळे धर्माचे आम्हाला साथ आहेत। हो आम्ही ते आता बघू ना, आम्ही त्यांना टेम देऊ, आता आम्ही बघू 15 दिवस महिनाभर काय करतील काय नाही, नंतर आम्ही तो हे काम करणार आहे आम्ही। आम्ही त्यांना आवाहन केलेले आहे की बाबासाहेबांचा पुतळा पाहिजे, ते महान माणूस, त्यांच्या पुतळा कसा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये रेल्वे गेटवर बसायला पाहिजे। राहून दे तिकडे, ते रेल्वेच्या हर माणूस येते तिकडे, रेल्वे स्टेशनवर हर माणूस येते, तिकडे पाहिजे ते पुतळा। सगळीकडे त्यांच्या औरंगाबादला लई जगह आहे, म्हणजे रेल्वे स्टेशनवर नाही।
तुमच्या पार्टीच्या नावाने तुमचं काय तुमचं ते जिल्हाध्यक्ष आमचे दलित पेंथर, मी जिल्हा उपाध्यक्ष अहमद पठाण आहेत भारतीय दलित पेंथरच्या, आणि आम्ही प्रदेश अध्यक्ष आमचे लक्ष्मणदादा बुतकर, आणि जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष आहे धमापाल दांडगे, त्यांची नियुक्तीमध्ये आम्ही दिलेली आहे आणि आम्ही आगे पण करू काम. मी भारतीय दलित पेंथरचा जिल्हा उपाध्यक्ष अहमद पठाण. आम्ही ते बैजीपुराला आम्ही निवेदन दिले आहे की 1 ते 3 गल्लीमध्ये पूर्ण गल्लीमध्ये विद्युत पोल वरील वापर खाली लटकत आहे त्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. तात्काळ हे दुरुस्ती करून सदरील परिस्थितीतील मरकुरी लाईट नवीन देण्यात यावी आमची मागणी आहे. आता मी निवेदन दिलेले 12/5 दिले आता, आणि 22/5 पण दिलेले आम्ही. ते काही काम आम्ही दिले, ते काही केले नाही, फक्त येऊन त्यांनी सर्वे करून गेले. आता ते काम नाही करतील तर आम्ही भौतिक आंदोलन करू आणि उपोषणावर बसू. लोकप्रतिनिधी आहे तुम्ही त्यांच्याशी बोलणं झालं का? आम्ही अधिकाऱ्याला भेटलो, अधिकाऱ्याला सांगितले आम्ही. अधिकाऱ्याने आम्हाला आश्वासन दिले की आम्ही तुमचं काम करू. पूर्ण पाहून गेले ते. आता ते बघू काय करते. मंत्री आहे ते मंत्री आहे, दोन मंत्री आहे शहरात, तुम्ही त्यांना भेटलं नाही, मंत्रीला पण आम्ही लेटर दिलेले नाही, आम्ही फक्त ऑफिसला दिले आहे. आता बघू नंतर. खासदार आहे खासदारला पण नाही दिले आम्ही, आमदारला पण नाही दिले, आम्ही ऑफिसला दिले. आता ऑफिसला दिल्यानंतर बघू नंतर. अशी झालेली आहे की पूर्ण लाईट हे झाले. इकडे या तुम्ही, इकडे बघा, इकडे पण लाईट हे झाले. इकडे या, हा इकडे सर्व हे पूर्ण ते बघा, पूर्ण लाईट खाली झाली. हे बघा, आहे का पूर्ण ते केबल, जुने केबल झाले, पूर्ण जुने केबल झाले ते. हे बघा, हा पा किती खाली झाला. खडराव साहेब, हे बघा पूर्ण पाणी हे खाली झालेलं आहे. आता पावसाळ्याचे दिवस आले, आता काय घडू शकते. हे केबल जुनी केबल आहेत. जर केला नाही तर याच्या पुढे काय करणार? आम्ही आंदोलन करू ना, आम्ही निवेदन दिलेले आहे, आम्ही आंदोलन करू, आम्ही उपोषणावर बसू. आणि काही झाला तर पूर्ण जिम्मेदारी त्यांची राहते. आता मी लेटर मध्ये पण दिले तसा, अगर काही झाला, कोई हानाहानी झाली की तुम्ही जिम्मेदार राहणार.
भारतीय दलित पेंटर का मैं उपाध्यक्ष अहमद पठान और लक्ष्मण दादा बुतकर प्रदेश अध्यक्ष और धनपाल दांडगे जिला अध्यक्ष, इनके नेतृत्व में हमने हमने जो है तो लेटर दिए। 23 नंबर गली का वही हाल है, मतलब वो डेनी से डेनी जो है तो भरे वाली है, वो तो साफ हो रहा नहीं। और 32 और 33 का ऊपर है, 32 नंबर गली में पूरी मट्टी भरे वाली है। और ये निवेदन दे के आज कम से कम 8-10 दिन हो रहे। अब उनको मैं मिला तो उन्होंने मेरे को बोले भाई हमने ठीक है, पास होगा, काम कर लेते। बिलाल बोल के इंजीनियर है, बिलाल साहब, उन्होंने बोले मैंने पास कर दिया बोले। और ये तो बोले काम हो जाएगा शुक्रवार तक, शुक्रवार चलेगा, शनिवार चलेगा, या रविवार आगा, तभी कोई काम में अमल वसूली हुई नहीं। और ये गली जो है तो सब गौर गरीब लोग रहते हैं यहाँ पे। और अब बारिश आने वाली है, आज 7 जून है, अब बारिश कब आएंगी बोल नहीं सकते। बारिश आने के बाद में ये पानी पूरा रोड पे जाएगा, लोग गिरेंगे पड़ेंगे। एक तो गौर गरीब लोग आए, वयस्कार लोग रहते, और रहने के बाद पूरे नाली भरे वाली है पूरी मट्टी से। और वहाँ जो है तो रोड के ने बंद कर दिए, रोड का ने पाइप निकाल के फेंक दिए और रास्ते ही बंद कर दिए। अब यहाँ के लोगों का कहना है कि वो कॉलोनी के लोग बोल रहे हैं हमारा प्राइवेट रोड है। अब प्राइवेट रोड कहाँ से आ रहा है उनका, तो वो रोड भी चालू करने का। और जो तो हमने दिए कि भाई पाइप बिठाओ, वहाँ पे पाइप बिठा के ये गरीब लोगों को रास्ता रहेगा जाने के लिए। मांगनी है हमारी दलित पेंटर की तरफ से, तो हमारी पार्टी ऐसी है कि आंदोलन को तैयार है, उपोषण बैठने को तैयार है, हमारे कार्यकर्ता भरपूर है भाई। अब हमारी मांगना ये है, जब तक ये काम अगर नहीं होगा, अगर कभी ये काम नहीं करेंगे उन्होंने, तो हम जो है तो महापालिका के जाके बैठ जाएंगे हम सब। ये पूरी बस्ती आने वाली है, ये बस्ती, ये एक ही गली में कम से कम 700 लोग रहते, 600-700 घर है, पब्लिक 600-700 पब्लिक रहती है यहाँ पे। ये सब पब्लिक परेशान है। देखो आमदार के जगह पे है, खासदार के जगह पे है, चुन के आए तक सब रहते। अलग 2 पालक मंत्री है, मगर पालक मंत्री भी आज सब उनके जो काम कर रहे हैं। लेकिन ये गौर गरीब बस्ती में कौन काम करेगा। वंचित लोग आए यहाँ, सब पेंथर के लोग आए यहाँ, हर धर्म का लोग रहता है यहाँ, एक धर्म का नहीं है, कम से कम 3-4 धर्म के लोग रहते हैं। सबसे ज्यादा वंचित की यहाँ मेजोरिटी है। और वो कुछ काम करने में उन्होंने जो तो दिक्कत ये कर रहे हमको। महापालिका में मैं कम से कम 2-3 बार का, उन्होंने सिर्फ आश्वासन नहीं दे रहे कि भाई हम काम कर लेंगे, हम काम कर लेंगे। नगर सेवकों को गली के लोग का फोन हमारे, तो नगर सेवक का भी कोई फोनों पे उनको उठा रहे नहीं, उनके बात भी नहीं चल रही। हाँ भाई हम काम कर ले रहे, हम काम कर ले रहे, काम तो हो रहा नहीं। अगला खत्म हमारा दलित पेंटर की तरफ से पूरी हमारी पार्टी आंदोलन करने को तैयार है, आंदोलन करेंगे, उपोषण पे बैठने को भी तैयार है हम लोग। हमारी पार्टी हर चीज में आगे है, हमारी रोड की पार्टी है, गरीब पार्टी है, तो यही काम करते हैं हम। हमने आज तक पूरे औरंगाबाद में यही काम करते रहे। नगर सेवक वार्ड में काम करता है, लेकिन हमको तो भाई ऐसी पता है कि पूरे औरंगाबाद में हम कहीं भी काम कर सकते हैं, कोई भी मोहल्ले में, कौन सी भी एरिया में जाके हम काम करते और करे। बड़े गांव में करे हमने, भौशिकपुरे में करे, बेगमपुरे में करे, हमने बहुत जगह सारे काम करे हमने। ये निवेदन दिए, अब देखो इसके आगे क्या करती है। हाँ बोलो। ये जो गली है बोले तो कम से कम 8-9 महीने से बंद है पूरी गली है, साल भर हो गया उसको गली को। और कोई काम करता नहीं आके, और कोई भी जो भी पहले थे वो भी करते नहीं आके काम, ना कचरा उठाते, ना कान साफ करते, कुछ भी नहीं करते। वहाँ पूरी साफ सफाई भी नहीं होती। यहाँ ये नाली वहाँ से वहाँ तक पूरी भरी हुई है टोटल। यहाँ से कम नहीं तो 2-1 साल से काम नहीं हुआ नाली का।